समोर आम्हाला एक चार्जिंग प्लग पाहिजे. तो म्हणजे मॅडम त्याच्यामध्ये आमचे मोबाईल, आमचे लॅपटॉप नाही पॉवर लॅपटॉपला पण आम्ही कनेक्ट करतो. त्यामुळे नेट कसं आपण मतदान या ठिकाणी मतमोजणीची पाहणी केली, किती टिपलवर मोजणी करण्यात येईल आणि सुरुवात कशी सुरू? आपल्याकडे अमरावती महानगरपालिका याची मतमोजणी केंद्र नवसारी येथे आपल्या क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. 7 ही जे झोन आहे, 7 ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना येथे काउंटिंग हॉल दिलेले आहे आणि त्याच्यासोबत त्यांना स्ट्रॉंग रूम दिलेले आहे. प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे आणि या 14 टेबल सोबत दोन टेबल राहणार आहे आपले टपाली मतपत्रिकाची पोस्टल बॅलेटची मोजणी करिता. तर असे आपल्याकडे या पद्धतीने मतमोजणी होणार. किती एकूण मतदार केंद्र असणार आहे? आपल्याकडे अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता पूर्ण शहरात 805 असे वोटर सेंटर्स आहेत. आता प्रभाग निहाय ते किती वोटर सेंटर आहे त्याप्रमाणे त्यांची मतमोजणी होईल. उद्याला लोकशाहीचा उत्सव आहे, तर आपण मतदारांना काय आव्हान कराल? माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की 8 वर्षानंतर अमरावतीला असे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मला सर्वांना वाटतं की आम्ही लोकशाहीमध्ये महानगरपालिकेच्या विषयामध्ये कसे सहभागी होऊ शकता. तर ही एक मौका आहे, एक संधी आहे. आपला जे हक्क आहे बाजवण्यासाठी, हे फक्त हक्क नाही, आपली जबाबदारी पण आहे. उद्या सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही तुमचे सगळे शेजारी सगळे लोक नक्की उद्या वोट करावी आणि अमरावती महानगरपालिकाची जी टक्केवारी आहे मतदानाची ती वाढवा. एकूण किती कर्मचारी यामध्ये मतमोजणीमध्ये सहभागी होणार? मतमोजणीमध्ये सहभागी होणारे कर्मचारी जे आपण पाहिले तर 14 टेबल आहे. 14 टेबल आणि त्यामध्ये प्रत्येक टेबलला 2-3 कर्मचारी असे राहते. तर प्रत्येक काउंटिंग हॉलला आपण बोलू शकते 70 कर्मचारी राहणार आहे सगळे कामासाठी. परंतु जे आपला ही जे उद्याची वोटिंग आहे, वोटिंग मध्ये जे पोलिंग पार्टी सगळे आहे, हे जवळपास 3600 असे आपले वापरलेले आहे.